हाय, दिस इज मी. तर आज आम्ही निघालो आहे गावाकडे. सकाळ सकाळी लवकर अंघोळ करून चहा बिस्किट खाऊन थोडेसे मिरर सेल्फी घेऊन आम्ही निघालो गावाकडे. थंडीची वेळ आली तरी पाऊस जायचं नाव घेत नाही आहे. आई आणि मम्मी उरकत होते तोपर्यंत मी केस विंचरून घेतले, रिक्षा बुक केली आणि आता आम्ही गावाला जायला निघालो. आम्हाला जायच्या पहिलेच पाऊस येऊन गेलेला, त्याच्यामुळे सगळीकडे पाणी साचलेलं. जाता जाताच आम्हाला ट्रेनसुद्धा दिसली. आम्हाला गावाला बसने जायचं होतं, त्यामुळे आम्ही रिक्षाने बस स्टँडपर्यंत गेलो आणि तिथून आम्ही बस पकडली. आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. PMTने आम्ही बस स्टँडवर पोहोचलो आणि तिथूनच आम्ही गावाकडच्या बसमध्ये बसलो. आता आम्ही गावाकडे निघालो आहे. रोडला ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही गावाकडे लवकर पोहोचलो. खरं तर मम्मी तिच्या मामाच्या गावाला चाललेली, त्याच्यामुळे आता तिची खरेदी सुरू झाली आहे. गावाकडे स्ट्रीट डॉग्स नव्हतं दिसत, तर आम्हाला दिसत होतं स्ट्रीट डॉंकी आणि स्ट्रीट काऊज. थोडेसे पेरू आणि केळीसुद्धा घेतले. सकाळी फक्त चहा बिस्किट खाऊन आलेलो, त्याच्यामुळे आता भूक लागलेली, तर वडापाव खाऊन आम्ही मामाच्या घरी निघालो. मम्मीचे मामा म्हणजेच माझ्या आजोबांच्या घरी. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. गॅलरीतून काही असा व्ह्यू दिसत होता. आता घरी आल्यावर पहिले आम्ही जेवण करून घेतलं. आत्ताच दिवाळी झालेली, त्याच्यामुळे जेवायला दिवाळीचा फराळसुद्धा होता. आता जेवण झालेलं, आता मस्तपैकी आराम करायचा होता. तर तिथेच आम्हाला मेंढीच्या केसांची घोंगडी पाहायला मिळाली. आता झोप तर येत नव्हती, तर आम्ही जुने फोटो बघायला बसलो. तर तिथे माझी मम्मी, मावशी आणि मामाचे लहानपणीचे फोटोज होते. आमचेसुद्धा लहानपणीचे फोटो पाहायला मिळाले. फोटो बघून झाले. आता आम्ही गॅलरीत आलेलो आणि आम्हाला पावसाचं वातावरण दिसलं. आता तर भरपूर पाऊस येणार होता. वातावरण बघून आम्ही घरात गेलो आणि तितक्यातच पाऊस सुरू झाला. थोडा थोडा म्हणता म्हणता इतका पाऊस आला की आता आम्हाला वाटलं की पूरच येईल. 5च मिनिटात भरपूर सारं पाणी साठलं होतं. आता पाऊस येत होता म्हणून आम्ही बाहेर तर नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे आम्ही आराम केला थोडा वेळ. पाऊस संपेपर्यंत मम्मीचे मामा आले होते आणि आमचं जेवण वगैरे होऊन आम्ही थोडा वेळ बोलत बसलेलो. तर मम्मीच्या मामाकडे एक चष्मा होता आणि त्याची एक दांडी तुटलेली होती, तर ते त्याच्याबद्दल सांगत होते. मी ब्लॉगिंग करते हे त्यांना काही वेगळंच वाटत होतं. तर आमची आई तो चष्मा ट्राय करून बघते, पण तिला तो चष्मा काय घालताच येत नाही आहे. ती सरळ घालायचा तर तो चष्मा वाकडा घालते आहे. आईला कधी चष्मा घालायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे ती त्याला ट्राय करते आहे आणि आम्ही हसतोय. मामा तिला सांगत होते चष्मा कसा घालायचा, पण तरी पण तिला येत नव्हतं, तर तिने तो चष्मा ठेवूनच दिला. आणि मग मम्मीचे मामा तिला दाखवत होते की चष्मा कसा लावायचा आहे. ही गोष्ट खूप छोटी होती, पण त्याचासुद्धा आम्ही आनंद घेत होतो. आता आमच्या गप्पा मारून तर झाल्यात, आता आम्ही झोपायला चाललो आहे. आता सकाळी उठले आणि टेरेसवर गेले, तर तिथे मला बघायला भेटलं की एका गेटपाशी एक गाय बसली आहे. मला उठेपर्यंत यांचे कपडेसुद्धा धुवून झालेले आणि आज पाऊस येत नव्हता. आजचं वातावरण थोडं चांगलं होतं. चहा पिऊन आंघोळ झाली आणि तितक्यातच मी येऊन बघितलं की मम्मी आणि तिची मामी चपाती बनवत आहेत आणि तिचे मामा सांगतायत की ती किती छान चपात्या बनवते आणि तिची तारीफ करतायत. ते सांगत होते की हिच्या एवढी मोठी चपाती कोणालाच येत नाही आणि तिची मिमिक्री करून दाखवत आहेत की ही चपाती कशी बनवते. तर माझ्या मम्मीची चपाती इतकी मोठी होती की ती तव्याच्या पण बाहेर चाललेली. आज जेवणामध्ये पनीरची भाजी आणि चपाती बनवणार होते. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर जाणार होतो. पनीरची भाजी पण आता झाली. आता मी पेरू कापत होते, तर तितक्यातच एक कांड झालं, ते म्हणजे चाकूच वाकडा झाला. जसा मी चाकू त्या पेरूमध्ये घातला, तो चाकू वाकडा झाला आणि मी इतके हसले की तुम्ही बघूच शकता. जैसे भी हात लगाती हूँ कांड हो जाता है. तर आता दुसरा चाकू आणलेला आहे, तर तो तुम्ही बघूच शकता की तो किती डेंजर चाकू आहे. तर ह्या चाकूने आता मला पेरू कापायचा आहे. तितक्यातच आजीने दुसरा चाकू आणून दिला, तो तर अजूनच डेंजर होता. आता या चाकूने मला पेरू कापायचा होता, पण हा चाकू इतका मोठा होता की मला त्याने पेरूच कापता येत नव्हतं. तो चाकू मी पेरूमध्ये घातला आणि तो पेरू तर अडकून राहिला आणि मी त्याला असं आपटत होते. 3 चाकूनी कापायचं ट्राय केलं, पण माझ्याकडून काही पेरू कापणं झालं नाही. शेवटी आईनीच मला पेरू कापून दिला. तर तुम्ही बघू शकताय, आईनी 2 मिनिटातच मला पेरू कापून दिला आहे. आता मी तो पेरू खाते आहे. तितक्यातच मावशीचा व्हिडिओ कॉल आला, तर मावशी तिच्या मामासोबत बोलत होती. मावशी मामाला सांगत होती की सार्थकची शाळा होती म्हणून ती आली नाही आणि मामा म्हणत होते तू यायला पाहिजे होतं. आता आम्ही जेवण करून भाऊबीजसुद्धा केली.
आता आम्ही बाहेर निघालो. बाबाची 20 वर्ष पुराणी सुझुकी घेऊन आम्ही निघालो. गाडी एवढी जुनी असल्यामुळे तिच्यातून खूप सारा धूरसुद्धा निघत होता. आम्ही भरपूर जण होतो म्हणून आम्हाला 2 गाड्या न्याव्या लागल्या. तर फायनली आम्ही फिरायला निघालो आहे. तर रस्ता तुम्ही बघूच शकता किती खराब आहे. गाडी एवढी जुनी असल्यामुळे कोणी त्याला वापरत नाही आणि त्याच्यात पेट्रोल कमी होतं म्हणून आम्ही पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोल भरून आम्ही परत निघालो. रस्त्याचा व्ह्यू बघत आणि बोलत आम्ही निघालो आणि तितक्यातच इतका पाऊस यायला लागला की आम्हाला ब्रिज खाली थांबावं लागलं. तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आम्ही परत निघालो. पण आता आमची गाडी स्टार्ट होत नाही आहे आणि कसंबसं गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो. तर तितक्यातच आई आणि आजी आम्हाला दिसल्या की पाऊस येत होता म्हणून ते सुद्धा थांबलेले. तर आम्ही पोचलो आणि आता मामा म्हणत आहेत की कपडे घ्यायचे आहेत मला, कारण मी त्यांच्या इथं पहिल्यांदाच आले. तर कपडे घेऊन आम्ही निघालो रानाकडे. तर रानाचा रस्ता तुम्ही बघूच शकता की किती खराब आहे, पण तरी रानात तर जायचंच होतं आणि व्ह्यूसुद्धा इतकं छान होता आणि फायनली आम्ही रानात पोहोचलो. व्ह्यू इतका छान असल्यावर फोटो तर काढलेच पाहिजे. मग 2-3 फोटो काढले आणि तितक्यातच त्यांनी एक डॉग पाळला होता आणि त्याचं नाव होतं जिमी. इतका क्यूट होता तो, पण मी त्याला हात नाही लावला कारण मला कुत्र्यांची खूप भीती वाटते. कुत्र्यांना कधीच हात न लावणारी आईसुद्धा त्याला हात लावत होती. ह्याचे फर खूप छान असल्यामुळे सगळे ह्याच्याकडेच बघत होते आणि तो जो दुसरा होता त्याच्याकडे कोण बघतच नव्हतं. यशनी ह्या डॉगला उचलूनसुद्धा घेतलेलं आणि मी त्याला हात लावायला पण घाबरत होते. जिमी खूपच क्यूट होता आणि जो दुसरा डॉग होता त्याच्याकडे कोण लक्षच देत नव्हतं. पावसामुळे त्यांच्या रानात खूप पाणी झालेलं, त्याच्यामुळे त्यांनी जे जनावरांना खाण्यासाठी कणीस लावलेलं ते पण खराब झालं आणि ते आता इथे वाळायला ठेवलेलं. त्याच्यानंतर मम्मी तर कुत्र्यांची खूप घाबरते, पण तीसुद्धा जिमीला हात लावत होती आणि आता तर त्याच्यापाशी बसलीसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता की मम्मी जिमीला कसा हात लावते आणि जिमी काहीच करत नाही आहे. 2-3 जिमीसोबत फोटोसुद्धा काढले. त्यांच्याकडे जो घोडा होता तोसुद्धा त्यांनी दाखवला. जिमी घोड्यापाशी जाऊन पोजेस देतोय, तर मी त्याचेसुद्धा फोटो काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही आजीच्या मम्मीच्या घरी गेलो आणि तिथे एक मांजर होती जी एकदम रॅबिटसारखी बसली होती. आता आम्ही गावाकडच्या मावशीकडे निघालो. तर तिथेच आम्हाला 2 बैल दिसले आणि 2 वासरूसुद्धा. तर त्यांचेसुद्धा फोटो काढून आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो. तर तिकडे इतका छान व्ह्यू आम्हाला बघायला भेटला. तर मावशी आणि बाबाचा फोटो काढून आम्ही घरी यायला निघालो. तर खाली आल्यावर इतकं छान छान व्ह्यूज आम्हाला बघायला भेटत होतं की मी आज खूपच फोटो काढले. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.